एक मुलगी शाळा राखीत होती, म्हणजे एक असेल बघायला काय नाही तिनं चौथीचं असेल, आणि नवरदेव असेल 10वी-12वीचा नवरदेव, 10वीचा तरी असेल. मग गेले लग्न लावा गेलं तर त्या नवरदेव काय म्हणतोय नवरीला, मला तोंड बघायचं आहे तुझं. लग्न तर मांडवात आली नवरी, आता अक्षता टाकायचं आहे फक्त. नाही नवरदेव नाही म्हणली, मला तोंड बघायचं म्हणलं नवरीचं. तर नवरी तोंड बघायचे म्हणल्यावर अरे म्हणले तुझ्या आता घरला येणार, आता पूर्वा लाजत्यात करत्यात, कशाला टाकायचे तोंड. नाही मला तोंड बघायचे. त्या नवरीनं काय केलं, भुरका असा टाकला, बघ म्हणली माझं तोंड, मला नाही लग्न लावायचं म्हणली आता तुझ्या संग, जांभली बोंबली तर माझ्या. सारा वराड बिराड होईन व्हायला लागलं. असं नाही बाई करून लागतंय, असं म्हणून लागतंय, म्हणू दे मग काय होते त्यानं, बघू दे तोंड. इथं बाजारचा भाजीपाला आहे का म्हणली, 10 वेळेस तोंड बघायला त्याला बघून गेला नव्हता का म्हणली. तेवढ्या पब्लिकमध्ये बोलायला लागली, टो करायला. आता कसं करावं. मायपाला म्हणली तुम्हाला वाटतं तर बटा लागला, कशानं बटा लागला म्हणली मला लग्न लावायचं नाही ह्याच्या संग, ह्यानं आताच तोंड बघण्यासाठी मला तर उद्या मला आयुष्य जायचं ह्याच्याजवळ म्हणली, माझं कसं आयुष्य जाईल म्हणले ह्याच्यापाशी. आता कसं करायचं. साऱ्या गावी व्हायला, मैत्रिणी व्हायले, भाऊबंदी व्हायले, कोणी पोरगी काय ऐकायला तयार नाही झाली. चला म्हणले आता महागारी, आता काय करायचं म्हणले, नाही विलाज नाही म्हणले. आता जेवण नाही, खाणं नाही, भोका 4 घरचे 4 लोक नेले आले. आता कसं करायचं, गेले महागारी गेले की मग आता ते एक वाटामध्ये आता मग त्यांच्या नात्याखाली कोणतरी पाहून पोरगी आपलं शाळा चारायली होते. म्हणले फलानीची पोरगी आहे काय की बघा इथं शाळा चारायली, म्हणजे थांबा म्हणजे गाड्या इथं थांबविल्या गाड्या तिथं. म्हणले पुरी कवा आली असं शाळा राखायला, तर सकाळचं आलो शाळा, तर पळायला शाळेच्या मागं शाळा वळवायला. म्हणजे इकडे अशी इकडे का माझ्या शाळेत त्याला नाही तर जातं तिकडे. एक जणाने शाळा ओळवल्या की झाडाखाली बसवल्या. त्या पोरीला आणलं की लगेच बायानं गळ्यातली पोत तुडली, हिचे 4 मणी तिचे 4 मणी करून पोत तुडली, काढले की बारक्या पूर्वाच्या बांगड्या उपशिल्या हातातल्या, लग्नातल्या गेलेल्या भरलेल्या, त्या नवरीला पुरीला घातल्या आणि तिथंच लग्न लावलं रानातच. कुणा सगळं त्या नवरी. आता अपमान झाला की आता कसं जायचं माघारी, वाटतं की नवरीचे अपमान झाला असं वाटतं तशा लोकाला. आमचा काय नवरदेव आमचा गडी आहे, अरे गडी, आणि मग म्हातारापर्यंत मारतोय मग उडी. काय आता कसं करायचं म्हणलं. तिथंच लग्न लावलं, नवरीला टाकलं, आणलं, मायरवर लो बोंबलायला लागले. सारे शिळ्या आल्या घरला, जनावर ढोरे. माझं लिकूर कसं आलं नाही, माझं लिकूर कसं घरी आलं नाही. मायबाप फिडायला लागले. तर मग संग शेळ्या घेऊन गेले. लोकांनी विचारलं फलाना आली नाही रा, आमची पोरगी आली नाही. तिचं नाव होतं पण मी नाव घेत नाही आता. तर नाही बाबा, आणि ते लोक आलते, कोण की पाहुणे आले, त्यांचं ते लग्न होतं, तिचं लग्न लावलं. बायानं बांगडं उपसून घातल्या, कोणी लुगडं एवढं बारकं चिरुटी सगळं, चिरुट्या म्हणत होते पहिले साडीला चिरुटी. आणि बारकी आपलं आता देवाला पातळच तसल्या पातळ काही पूर्व्या असते, तिला ती साडी निशिवली, लुगडं घातलं, बांगड्या निशिवल्या, मळवट भरला, तिचं लग्न लावून घेऊन गेले गाडी टाकून. ती पूर्वी रडत होती, तुम्ही रडत नव्हती का? माय रडू आपटो धंगाणा करायले, मायबाप जर रडायले का नाही घरी, किती बी रडायले गेले घरा. म्हणले असं का, म्हणले गब्बासा म्हणले, जी झालं ते बरं झालं, गब्बासा म्हणले, आम्ही काय तुझ्या पूरला काही त्रास देत ना म्हणले. अहो पण माझं लेकरू एवढंसं, तुमचा नवरदेव एवढा मोठा लट, कसं हो बाबा हे असं, असं काही मला सांगायचं तर की आधी काही सांगायचं नाही. म्हणले असं झालं म्हणले तिथं लग्न घरी, आणि म्हणून आम्ही आलो महागारी. मग आता महागारी कसं तोंड घेऊन जाऊ म्हणून तुझ्या पुरला मी आणले म्हणजे लग्न करून. आता बरं झालं का. आता काय म्हणतात, अहो पहिलं आधी नवरी बघा, नवरदेव बघा, पहिलं नवरदेव बघू द्या, सहज बोलवून घ्यायचं, बघायचं बाबा काय करतोस काय नाही. आधीच हलकीवर टिपरू, टांग डांग 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 डांग, बायलाटा द्या, पोराला पगार किती आहे, डांग 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 डांग, पोरीला पगार किती आहे, डांग 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 डांग, पोराचा बायलाटा दाखवा, डांग डांग, पुरीचा बायलाटा दाखवा, डांग डांग डांग. अरे काय सुरी की बघायला लागला आधी पुरीला, आणि पुन्हा मग अपमान झाला की मग बसते डोळे चुळी. तसं नाही, आधी मुलीला गपची बघायचं, जायचं एक दोघांनी जायचं, झालं मुलीच्या आईवडिलांना आधी जायचं, मुलीला बघायचं, मुलीच्या आईवडिलांनी जायचं त्यांच्या घरी, मुलाला आधी बघायचं, नंतर एकमेकाचा बायलाटा मागायचा का आधीच बायलाटा द्या, काय किती आहे पोराला पगार
तिथे इन्क्वायरी करायची जाऊन आधी घरी हाय म्हणलं तर सुरी पान खात खात सुरी जमीत असते, काय सुपारी खात खात सुरी जमत असते. सुरिकीचं काही नवल नाही बरं बाबांनो. पण आताचं लोक काही नाही, सुरी करायला ते असल्या बायलटा दाखवा तुझ्या पोराचं लय वय आहे की पुरीचं लय वय आहे, नाही जमत. बघा एवढीशी 4ची पोरगी आणि नवरदेव कितीचा झाला, 10वी-12वीचा नवरदेव. त्या सासूनं त्या सुनेला खारका खाऊ घाल, खोबरं खाऊ घाल, काही लवकर मोठी करायची. माझी सून लवकर मोठी व्हावी म्हणून तिला काही खाऊ घालायचं, चारायचं, हे खर माय ते खा माय, ही खा बाई ती खा बाई तिला म्हणायचं. काय असे चोरी होत्या पहिल्या. एकाला 2 जाऊन पाहुण्याने बघायचं.